आपण आता मटण शिजत टाकू. 2-3 पाण्यात धुवून घेते आणि मग टाकीते. टाकू पाहिजे हळद. मटण धुवून घेतलंय. आता धने पावडर, हळद टाकीते, मीठ, टाकीते. आलं ना लसूण टाकीते. आता कुकर फुलय, तेल टाकलंय. आता कांदा टाकू. कांदा परतून घेऊ. आता काय कांदा कच्च नाही ठेवायचा, परतून घ्यायचा चांगला. उलट्यात लागतो नाही परतलं मग. कांदा वतला आणि परतलाय. आता मटण टाकीचे. टाकू का? परतून घेते. आता कोथिंबीर टाकीचे त्याच्यात. टाकू का? मग परतलंय आता. नको आता मटण मग परतलंय. आता गरम पाणी टाकीचे. टाकू का? हा टाक. बंद नाही जायचं नाही. शिट्ट्या घेते आणि मग बंद करू. समजा तळून घ्यायचे मसाला. आणि कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर घेतली. खोबरं, फुटाणे आता घेतले. आता थोडा पुदिना टाकलाय. कांदा परतून घेते, भाजून घेते. आता मसाला भाजून घ्यायचा. आता वाटायचा. नंतर शिजल्यावर टाकू. असा मसाला वाटून घेतलेला आहे, एकदम चिकन असा. आता एक पातेलं घेतलं, त्यामध्ये 2 ते 3 चमचे आजीनी तेल टाकायला लावलं. आजीनी भाजीमध्ये तेल अगदी कमी टाकलेलं आहे. आणि काळा मसाला, हळद, थोडंसं लाल तिखट आणि मटण मसाला असे मसाले घेतले. तेलामध्ये सगळ्यात आधी हळद टाकून घेतली.
त्यानंतर जे सुके मसाले आहे तेही या तेलामध्ये थोडेसे भाजून घेतले कमी गॅसमध्ये. त्यानंतर वाटलेला जो मसाला आहे तो टाकला. तेल सुटेपर्यंत हा मसाला छान परतून घेतला. शिजवलेलं मटणही यामध्ये टाकलं. घट्ट पातळ अंदाजानुसार यामध्ये उकळलेलं पाणी टाकून घेतलं. भाजी छान अशी कमी गॅसमध्ये उकळून दिली. या पद्धतीने आजीने एकदम आजीच्या पद्धतीने झणझणीत आणि चविष्ट असं मटण झालेलं आहे.